देवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमारजी भुजबळ साहेब यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस या ठिकाणी हार अर्पण करण्यात येतो। जोरदार टाळ्या या ज्ञानाच्या अथांग सागरासाठी। यानंतर मी विनंती करतोय सन्माननीय संदीपजी खडे साहेब यांना की त्यांनी राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेस हार अर्पण करावा। सन्माननीय रुपेशजी कदम यांना विनंती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस त्यांनी हार अर्पण करावा। देवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपदेवता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस हार अर्पण करावा। जोरदार टाळ्यांच्या आवाजामध्ये या थोर महामानवांचं या ठिकाणी प्रतिमा पूजन। महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची फोटो फ्रेम, सावित्रीबाई फुले यांचं पुस्तक हे भेट देऊन चैतन्य करिअर अकॅडमीचे संदीपजी खडे सर व गुप्त वार्ता विभाग मानखटावचे संदीपजी खडे सर यांचा सन्मान। यानंतर जोरदार टाळ्यांच्या आवाजामध्ये या ठिकाणी भगवान दादा गोरे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची फोटो फ्रेम, सावित्रीबाई फुले यांचं एक पुस्तक हे देऊन या ठिकाणी भगवंतदादा गोरे यांचा सन्मान। महात्मा फुले राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे विश्वस्त सुदामजी धाडगेसर यांच्या हस्ते होतोय। जोरदार टाळ्यांच्या आवाजामध्ये सन्मान। सुवर्ण फोटो फ्रेम आणि सन्मान पत्र देऊन करण्यात येतोय। महात्मा ज्योतिबा फुले यांची पगडी उपर्ण फोटो फ्रेम देऊन देवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि आमचे मार्गदर्शक आणि देवडी विभागातील लोकांच्या गळ्यातील एक पोलीस अधिकारी असे लोकप्रिय असं असणार व्यक्तिमत्व सन्माननीय राजकुमारजी भुजबळ साहेब यांचा सन्मान राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष आणि फुले एज्युकेशन संस्थे पुणेचे अध्यक्ष रघुनाथजी डोकसर यांच्या हस्ते। जोरदार टाळ्यांच्या आवाजामध्ये जय ज्योती जय क्रांती। यानंतर ठिकाणी पत्रकार रुपेशजी कदम यांचा या ठिकाणी सन्मान। आणि सप्तपदी वधूवर सूचक मंडळ अध्यक्ष पुणे हे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय या ठिकाणी कळसकरवाडी गावच्या पोलीस पाटील हर्षदाताई यांच्या हस्ते होतोय। जोरदार टाळ्यांच्या आवाजामध्ये या सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा मनपूर्वक सन्मान शिक्षक संघाच्या वतीनं होतोय। जोरदार टाळ्या अपेक्षित। चैतन्य समारंभानंतर विनंती करतोय सन्माननीय श्री रघुनाथजी डोकसर आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आणि अध्यक्ष फुले एज्युकेशन आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघ यांना विनंती कृपया आपण आपले विचार व्यक्त करावे। सामाजिक न्यायाचे जनक छत्रपती शाहू महाराजांचा, थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुलेंचा, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय ज्योती
जय ज्योती. आज आपण महिला शिक्षण दिन आणि कालच पत्रकार दिन साजरा झालेला आहे. या निमित्ताने आपण राष्ट्रीय ओबीसी महासंघ व फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशन पुणे याच्या वतीनं आपल्या या परिसरातील जे पोलीस पाटील आहेत मान तालुक्यातील त्यांचं आणि विशेष करून खास जनसामान्याची खऱ्या अर्थाने सेवा करणारे कमी मानधनामध्ये पत्रकार बंधू काम करत असतात. ते खऱ्या अर्थाने पत्रकार म्हणून आपले जिव्हाळ्याचे प्रश्न तिथं भेदभाव न करता मांडत असतात. त्यांचा कालच पत्रकार दिन झालेला आहे. 6 जानेवारी 1832 साली दर्पण मासिक शासनाच्या वतीनं 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती निमित्त महिला शिक्षण दिन देखील साजरा झालेला आहे. या कार्यक्रमाच्या वतीनं आज आपण या ठिकाणी महिला शिक्षण दिन आणि पत्रकार दिन या कार्यक्रमाच्या वतीनं आपण मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार करण्यासाठी आपण जमलेलो आहोत. आज खऱ्या अर्थाने पोलीस पाटील आणि पत्रकार बंधू व आपले नगरपालिकेचे कर्मचारी आणि इतर मान्यवर या सर्वांनी या कोविडच्या काळामध्ये कोरोना योद्धा म्हणून जे जनसेवेसाठी जी त्यांनी मदत केली, धडपड केली, त्या सर्वांचा मान सन्मान होणे हे गरजेचं होतं. आणि त्याचा प्रयत्न म्हणून फुले शाहू आंबेडकर एज्युकेशन ट्रस्ट आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघ याच्या वतीनं आम्ही सन्मान करण्याचं निश्चित केलं आणि त्याला या परिसरातील मान्यवरांनी साथ दिली. आणि ह्याला खरंच जे प्रेरणास्थान म्हणतात ते आमचे राजकुमार भुजबळ साहेब. ह्या खऱ्या अर्थाने त्यांचं या पोलीस स्टेशनला आगमन झालं आणि सामाजिक प्रबोधनाचं जे कार्य आहे त्यांच्या मार्फत सुरू झालेलं आहे. नातेपुते परिसरात त्यांनी खूप मोठं काम केलेलं होतं आणि त्याच पद्धतीनं दैवडी परिसरात ते करत आहेत. आजचा त्यांचा वाढदिवस चैतन्य अकॅडमीने रक्तदान शिबिर घेऊन जो कोण मोठा प्रतिसाद दिला त्याला एक कारणीभूत आहेत भुजबळ साहेब. भुजबळ साहेबांनी या परिसरामध्ये जास्तीत जास्त कार्य सिद्धीस न्यावं यासाठी शुभेच्छा देतो. आणि आज त्यांचा जे आजपर्यंत केलेलं कार्य आहे त्या कार्याला अनुसरून आज खऱ्या अर्थाने महात्मा फुले यांची पगडी आणि उपरणं सन्मान देऊन त्यांचा सन्मान करण्याचे भाग्य आमच्या संस्थेला लाभलं. हे आम्ही आभार मानतो त्यांचं की त्यांनी आमचा सन्मान स्वीकारला. असंच कार्य त्यांच्या हातून घडो आणि या परिसरातील जे जास्तीत जास्त प्रश्न त्यांनी सोडवावेत ही विनंती आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्या परिसरातील जे शाळा कॉलेजेस आहे त्या शाळा कॉलेजमध्ये काही मुलं मुली यांची कुठं छेडछाड होणार नाही यासाठी ते जागरूक आहेतच. त्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न करून, कारण आपल्या परिसरामध्ये ग्रामीण भाग भरपूर आहे, महिला शिकल्या पाहिजेत, मुली शिकल्या पाहिजेत आणि मुलींना दैवडी हा एकमेव मार्ग आहे की या ठिकाणी यावं लागतं मोठं उच्च शिक्षण घेण्यासाठी. तर त्यासाठी त्यांनी जागरूक राहून आपल्या परिसरातील मुलींना चांगलं शिक्षण कसं मिळेल हे पाहण्यासाठी ते प्रयत्न करतील याची मला आशा आहे. जय ज्योती, जय क्रांती. देशातील पहिली सर्वात मोठी चळवळ सत्यशोधक समाज 24 सप्टेंबर 1873 या सत्यशोधक समाजाची चळवळीची स्थापना झाली. महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली आणि ती देशातील सर्वात मोठी देशातील चळवळ होती. महात्मा ज्योतिबा फुले यांनी विद्येविना मती गेली, मती विना गती गेली, गती विना नीती गेली, नीती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. हे वाक्य आपल्या समाज सुधारण्याच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलं. ज्यावेळेस ते 1841 स्कॉटिश मिशनरी शाळेत पुन्हा प्रवेश घेतला आणि त्यानंतर त्यांनी आरोग्य कर्मचारी असतील, शिक्षक असतील, या सर्वांचा गुणगौरव करण्याचा जो त्यांनी विचार या ठिकाणी मानदेशामध्ये घेतला त्याबद्दल या वडगावकर सर आणि ढोक सरांचं मी प्रथमतः आपल्या मानवासींच्या वतीनं जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचा आभार व्यक्त करूया.
महात्मा ज्योतिबा फुलेंचा विचार घेऊनच हे सर्व महान व्यक्ती आहेत, समाज सुधारक। अपना समोर रुपेशजी कदम। खरं तर आज दिवसभर खूप बिझी शेड्यूल आहे कार्यक्रमांचं। कालपासूनच कार्यक्रम, काल पत्रकार दिन झाला, मराठी पत्रकार दिन 6 जानेवारी, आणि आज चैतन्य करिअर अकॅडमीचा सालाबादप्रमाणे यंदाही भरगच्च कार्यक्रम झाला। विशेषतः भुजबळ साहेब इथं आल्यापासून, म्हणजे मागील वर्षी आणि यावर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप छान असे कार्यक्रम होत आहेत। यंदा अतिशय चांगला स्तुत्य उपक्रम म्हणजे रक्तदानाचा। दुर्दैवाने म्हणा की मागची 2 आठवड्यापूर्वीच आम्ही दहिवडी कॉलेजमध्ये रक्तदान केलेलं असल्यामुळे आजच्या रक्तदानामध्ये आम्ही सहभागी होऊ शकलो नाही। कदाचित मग पुढच्या वेळेस हा दिवस राखून ठेवावा लागेल रक्तदानासाठी। खूप छान आज कार्यक्रम होत आहेत। त्यात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा कार्यक्रम, रघुनाथ ढोक सरांच्या बऱ्यापैकी पोस्ट वगैरे संपर्क पहिल्यांदा झाला आहे, अगोदर यापूर्वी वाचलेले आहेत आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात आहे। आज या ठिकाणी दादा पण उपस्थित आहेत। तर दादांचं असं मोकळं ढाकळं बोलणं ऐकायला खूप भारी असतं, पण दादा कधी स्टेजवर माईकवर बोलत नाहीत। त्याचबरोबर भुजबळ साहेब, खाडे साहेब, नव्यानंच PSI झालेले देवानंद तुपे साहेब, आणि पोलीस पाटील पण कसे असतात, चांगले निवेदन करू शकतात हे दाखवून देणारे पोलीस पाटील संघटनेचे आप्पासाहेब गायकवाड। आज सकाळपासूनच पोलीस पाटील संघटना कार्यरत आहे। आज झाला कार्यक्रम। पत्रकार सल्लागार, आता कालच मान पत्रकार संघाचे अध्यक्ष झालेले रुपेशजी कदम, आमचे PSI तुपे साहेब, संदीप खाडे, आदरणीय दादा रघुनाथजी ढोक सर आणि धाडगे सर, तसेच संजीवनी ब्लड बँक, सर्व पोलीस पाटील, आणि आज ज्यांचा आपण सत्कार करतोय असे सर्व कोरोना योद्धा। खरं म्हणजे आपले जे आज कोरोना योद्धा आहेत त्यांचा सत्कार घेणं हे खूप मनात होतं, आणि ते जे काम करतायत त्यांच्या कामाची पावती कुठेतरी त्यांना दिली पाहिजे। आणि ढोक सरांनी आज बरोबर योगायोग जुळून आणला। आमचे आपल्या पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष असतील, आपले पोलीस पाटील असतील, त्यांच्या संपर्कातून आज हा कार्यक्रम घडून आणला। खरं सांगायचं झालं तर लॉकडाऊन जो कालावधी होता अतिशय भयानक होता। कोरोना जो आजार आहे भयानक आहे, अजूनही त्याची तीव्रता संपलेली नाही, फक्त भीती संपली आहे। पण ज्याच्यावर येतं त्याला समजतं किंवा त्याची ती तीव्रता त्याला कळते, अशातला माणूस आहे। कालच माझा बारका भाऊ, त्याला नाईलाजानं की दुर्दैवानं तो पॉझिटिव्ह आला, आणि त्याला ह्या राजकारणाची जरा आवड, त्याच्यात त्याचा पॅनल त्यानं उभा केला होता। शरीराकडे दुर्लक्ष केलं, परवा त्याला ICU मध्ये ठेवावं लागलं। डॉक्टरने त्याची कंडिशन क्रिटिकल अशी सांगितली, पण थोरा मोठ्यांचे आशीर्वाद असेल किंवा बँकने खूप मदत केली, प्लाझ्माचं त्यांनी, आणि त्या रक्तदानाच्या अनुषंगानेच विषय सुरू होता, आणि त्याच काळात त्यांच्याशी कॉन्टॅक्ट असताना त्यांनी प्लाझ्माची खूप मोठ्या मदत केली। तो कोणाच्या वाट्याला येऊ नये, त्याच्या कोणाच्या कुटुंबियाच्या वाट्याला येऊ नये। आपण पोलीस पाटील म्हणून किंवा समाजातले आपले जे नगरपंचायतचे लोक आहेत, अतिशय सगळ्यात चांगलं काम किंवा सगळ्यात जोखमीचं काम आपल्या नगरपंचायतीचे कर्मचारी आहेत त्यांनी केलेलं आहे। कोरोना पॉझिटिव्ह आलेला व्यक्ती असेल तर त्याच्या आजूबाजूला कोणी फिरकत नाही, परंतु त्याचं अंतिम विधीचं काम, त्याला मोक्ष प्राप्त करून द्यायचं काम अतिशय तन मन धनानं आपल्या दहिवडी नगरपंचायतचे जे कर्मचारी आहेत त्यांनी केलेलं आहे। त्याच्यासाठी एकदा मनापासून टाळ्या झाल्या पाहिजे। या कार्यक्रमाचा उद्देश एवढाच होता की ज्यांनी खरंच काम केलेलं आहे त्यांना कुठे ना कुठे ती पावती दिली पाहिजे। आपण खूप मोठं देणं लागतो समाजात। पोलीस हा घटक आहे, तुम्हाला दिसतो रस्त्यावर काम करताना, पण कोरोनाच्या काळामध्ये आमचे पोलीस पाटील, मला वाटतं पोलिसांपेक्षा पोलीस पाटलांनी खूप काम केलं। कुठल्याही प्रशासकीय
जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेत आमचा तळागाळातला घटक म्हणजे पोलीस पाटील आहे. आणि त्या पोलीस पाटलांना तटपुंज मानधन आणि त्या मानधनात त्यांनी जे काम केलेलं आहे ते कौतुकास पात्र आहे. परंतु आपल्याला इथे थांबायचं नाही. जरी लॉकडाऊन शिथिल झालेला असेल, शासनानं निर्बंध उठवलेले असतील, पण जागृती जी आहे ती जागृती आपल्याला कायम ठेवायची आहे. आजाराला बाजूला ठेवायचं आहे. त्यासाठी आपल्याला हे कायम काम जे आहे हे काम आपल्याला सतत चालू ठेवायचं. आपल्याला काम करताना अनंत अडथळे आले. रुपेशजीला माहिती आहे, आमच्या पोलीस पाटलांनी काही सांगायला गेलं की त्यांच्या मागे अशी यंत्रणा तिथे लगेच पोहोचेल असं नाही. आम्ही कायम त्यांच्या पाठीशी होतो. पण तो गाव आहे 25 किलोमीटर, पोलीस स्टेशन आहे इथे, तात्काळ त्यांना आम्ही उपलब्ध होऊ शकत नव्हतो. परंतु त्याही परिस्थितीमध्ये, अतिशय जिकिरीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी लोकांचा रोष मनावर घेतला, पुढाऱ्यांचा रोष मनावर घेतला, आणखी कोणाकोणाचा रोष मनावर घेतला, लोकांशी वाईटपणा घेतला. पण जे काही आरोग्य विभागाचे निर्देश असतील, शासनाचे निर्देश असतील, ते लोकांना पाळायला लावून मला सांगायला आनंद होईल आणि आता दुःख होईल. मला सांगायला आनंद यासाठी होईल की ज्या काळात कोरोना एका परमबिंदूवर पोहोचला होता त्यावेळेस आपला मान तालुका, खटाव तालुका खूप लांब होता, स्पेशली मान तालुका. त्या काळात आपलं काम भयानक होतं, स्पेशली पोलीस पाटलांचं. पोलिसांपेक्षा खूप चांगलं काम होतं. आणि त्यानंतर जसे निर्बंध उठले आणि आपण जरा शांत बसलो, आता परिस्थिती थोडीशी बिकट होत चालली. आता कोरोना पॉझिटिव्हच्या नोंदीही होत नाही, बऱ्याचदा नोंदी झाल्या उशिराने होत आहेत. त्याच्यामुळे त्याचा धोका बिलकुल टळलेला नाही. मी माझ्या घरातला प्रसंग मी तुम्हाला सांगितला, त्याच्याकडे दुर्लक्ष झालं. पैसा नुसता जाऊन आपलं हे होत नाही, नुकसान होत नाही, तर मानसिक जे नुकसान असतं किंवा शारीरिक जे नुकसान असतं ते कधीही भरून न येणार आहे. त्याच्यामुळं आपण जे गावामध्ये काम इथून मागे चालू ठेवलेलं आहे ते आपल्याला पुढेही चालू ठेवायचं. हा जो रक्तदानाचा कार्यक्रम घेतला त्याचा एवढ्या पटकन रिझल्ट मला ते रक्तदान घेण्या अगोदर आला. तर हे काम खूप पुण्याचं आहे. आपले आदरणीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, शासन आहे, त्यांनी आवाहन केले. रक्ताचा तुटवडा खूप मोठ्या प्रमाणात जाणवतो आणि त्या काळात आपण जे हे काम करतोय, आमच्या पोलीस पाटील आहेत, डोकसरांना सांगतो, दादांना सांगतो, रुपेशजींना सांगतो. आज आपले जे पोलीस पाटील आहेत, आमचे पोलीस आहेत, अजून जे संदीपच्या अकॅडमीची मुलं आहेत, अशा मोजक्या लोकांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे. याची जागृती झाली पाहिजे. पोलीस म्हटलं की रक्त शोषणारा अशी मानसिकता लोकांची आहे, ती आम्हाला बदलून टाकायची. आमचा पोलीस रक्त देणारा आहे, प्राण वाचवणारा आहे. आमचे पोलीस पाटील तसेच आहेत. तुमच्या नावाच्या समोर पोलीस हे लक्षात ठेवा, पोलीस पाटील. तर या ठिकाणी खूप म्हणजे आनंद होतो. माझ्या पोलीस पाटलांचा कुठेतरी सन्मान होतोय, सत्कार होतोय. रुपेशजींना मी सांगेल, आवाहन करेल की ते जे खरं तुम्ही त्यांचं काम पाहिलेलं आहे त्यांना पुढं आणणं हे आपलं कर्तव्य आहे. आज त्यांचा सत्कार होतोय. आदरणीय ढोक सरांना मी खूप खूप आभार मानतो त्यांचे. ढोक सरांविषयीची आठवण आता रुपेशजींनी सांगितलं. एक म्हणजे मला वाटतं कॉलेजला असेल पूर्वीची घटना असेल, महात्मा फुले पुण्यतिथीच्या वेळी कॉलेजमधून एक निबंध मी पाठवला होता. सरांनी स्पर्धा ऑर्गनाईज केली होती आणि त्या मला पुण्यातून त्यांनी 2ऱ्या क्रमांकाचं बक्षीस ढोक सरांनी आणि त्याच्या टीमने दिलेलं होतं. त्यानंतर नातेपुतेला असताना 20 वर्षानंतर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं प्रमुख पाहुणे म्हणून एकत्र आलो. तर त्यावेळी मी ती आठवण सांगितलेली होती. त्या माणसाच्या शेजारी बसायला मला मिळालं ज्याच्या हातून मी पुरस्कार घेतलेला होता. असंच आपल्याही बाबतीत हो. त्यांचं काम खूप मोठं आहे. सामाजिक चळवळ जी आहे, जात पात ओलांडून ती पुढे गेली पाहिजे. रुपेशने सांगितलं, कुठल्या महापुरुषाला कुठल्या जातीच्या बंधनात अडकून नाही ठेवलं पाहिजे. आज ढोक सरांनी या ठिकाणी
राजर्षी शाहू, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, त्यासोबत बळीराजा, भारताचं संविधान, छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, ही जी प्रतीकं आपल्या समोर ठेवलेली आहेत. आता संदीप सर बोलताना बोलले की ते डोक्यात कुठेतरी गेलं पाहिजे. रुपेश बोलले, खरंच आहे. तुम्ही तो चरित्र वाचा किंवा ते फोटो, त्या फोटोचा पण इफेक्ट एवढा आहे रुपेश. छत्रपती शिवाजी महाराज पाहिले की आपोआप अंगावर शहारे उभे राहतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य, महात्मा फुलेंचं कार्य थोडं जरी वाचलं तरी तो माणूस कधीही आपल्या रस्त्यापासून भरकटणार नाही. कायम समाजाचं चांगलं हितच जोपासेल याबाबत शंका नाही. म्हणूनच म्हणतात बा, फुले, शाहू, आंबेडकर यांचा महाराष्ट्र. तो काय उगाच म्हणत नाही. त्या शब्दामध्ये, त्या महापुरुषांच्या नावामध्ये तेवढी ताकद आहे. तर आपल्याला असंच काम करायचे. प्रशासकीय यंत्रणा म्हणून आपल्या सर्व पोलीस पाटील, नगरपंचायतचे कर्मचारी, आणखी मान्यवर आहेत. आपल्याला हे काम चालू ठेवायचं. आपला सन्मान होत असताना मला खूप आनंद होतो. तर या ठिकाणी बोलायची संधी दिलीत, मला अध्यक्ष केलं. इथं मोठे लोक आहेत, अध्यक्ष केलं की म्हातारा झालं असं वाटतं. मी म्हटलं तर रुपेशला अध्यक्ष करा. ठीक आहे. तर या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभार आणि धन्यवाद. थांबतो. खडे सर कुठे गेले? संदीप खडे सर लय भारी बोललं बरं का ते. लय अभ्यास पूर्ण बोललं. आता चरणी मी प्रार्थना करतो आणि सर्व मानवासियांच्या वतीने साहेबांना भरभरून वाढदिवसाच्या मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.
ही माहिती असून द्यावी. आता या ठिकाणी आपण ज्या कार्यक्रमात उपस्थित राहिलो ते आमचे मित्र श्री भुजबळ साहेब, हे तळेगाव ढमढारे आणि मी चाकणचा, त्यामुळे आम्ही दोघांचा जिल्हा एकच आहे, त्यामुळे त्यांची आमची ओळख नक्कीच होईल. आज या कार्यक्रमामध्ये श्री गोरे साहेब, तसेच नंदकुमार राजकुमार भुजबळ साहेब, गोरे साहेब, तुपे साहेब, खाडे साहेब आणि कदम साहेब उपस्थित राहिले. त्याचप्रमाणे कोरोना युद्धामध्ये ज्यांनी काम केलं. आज सकाळपासून आम्ही जेव्हा आलो बघतोय तर या ठिकाणी रक्तदान शिबिर किंवा अनेक उपक्रम या ठिकाणी त्या मान तालुक्यामध्ये राबवले जातात. मी निलेश बोराटेंनी जेव्हा मेळा घेतला होता त्या मेळाव्यामध्ये मी उपस्थित होतो. शामराव गोरे या मानमधले शामराव गोरे आणि आम्ही एका स्कूलला शिक्षक होतो. म्हणजे या ठिकाणी मान तालुक्याची ओळख माझी जुनीच आहे. त्यामुळं या ठिकाणी ज्या ज्यावेळेस संधी मिळेल त्या डोक सरांच्या उभारी नक्की येईल आणि आपली सेवा करील असं मी सर्वांना अजून सांगतो. आजचा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडला याबद्दल डोक्यांचं गाव वावर एरिया ठिकाणी आहे. या ठिकाणी जे पुतळे आपण पाहतोय त्या पुतळ्याचं अनावरण वावर एरिया ठिकाणी सावतानगर हे जे गाव आहे त्या गावात आम्ही स्थापन करणार आहोत. तो कार्यक्रम यथावश्यक होईलच, त्याचंही निमंत्रण आपल्यापर्यंत पोहोचेल. त्यानंतर भुजबळ साहेबांचे खरोखरच सदस्य आभार. आज त्यांचा वाढदिवस आहे, 7 जानेवारी हा त्यांचा वाढदिवस. त्यांना उदंड आयुष्य लाभो व त्यांच्या हातून समाजाची, सरकारची आणि जनतेची अखंड चांगली सेवा घडो ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि थांबतो. धन्यवाद. या ठिकाणी एक गोड कार्यक्रम शेवटी सादर होत आहे. आभार प्रदर्शनाचं काम माझ्याकडे आलेलं आहे. सत्यशुद्ध पद्धतीने जो विवाह पद्धत सुरू केली होती त्याचा अनुक्रम डोकसराने आम्ही करत आहोत. आतापर्यंत आम्ही जवळजवळ 22 विवाह लावले. पिंपरीमध्ये खंडाळा तालुक्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये एक विवाह लागला. त्याच्यानंतर आम्ही महाराष्ट्रात काम करतोय असं नाहीये. तर मागच्या डिसेंबरमध्ये 7 तारखेला 7/12/2019 रोजी आम्ही तेलंगणा या ठिकाणी जाऊन मोठा भव्य असा विवाह संपन्न केला. सत्यशुद्ध पद्धतीने विवाह मराठी आणि तेलंगी ह्या भाषेमध्ये तेलंगणा या ठिकाणी जाऊन आम्ही एक भव्य असा मोठा विवाह संपन्न पार केला. आंतरजातीय, जातीय, सर्वधर्मीय असा विवाह पार